नमस्कार. तर भारतातून MBA करायचं आहे? मग हा संपूर्ण आराखडा खास अशाच लोकांसाठी आहे. चला तर मग सुरू करूया MBAचा हा रोमांचक प्रवास. पण सगळ्यात आधी एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा की खरंच माझ्या करिअरसाठी MBA गरजेचं आहे का? ह्याच एका प्रश्नाभोवती आपला हा सगळा प्रवास फिरणार आहे. चला उत्तर शोधूया. ठीक आहे. तर मग सुरुवात करूया प्रवासाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून. आणि तो म्हणजे प्रवेश परीक्षा. भारतातल्या टॉप बी स्कूल्समध्ये जायचं असेल तर या काही प्रमुख परीक्षा आहेत ज्या द्याव्या लागतात. आता बघा, कॅट सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे हे खरे, पण झॅट, स्नॅप आणि NMAT सारख्या परीक्षासुद्धा काही विशिष्ट कॉलेजेससाठी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. ही आहे ॲडमिशन मिळवण्याची साधारण 5 टप्प्यांची प्रक्रिया. परीक्षेची तयारी, मग चांगला स्कोअर आणणं, त्यानंतर बी स्कूल्सनं अप्लाय करणं, आणि मग येतो ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूचा टप्पा. आणि शेवटी हातात येते फायनल ऑफर. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, नुसता चांगला स्कोअर पुरेसा नाहीये. ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये स्वतःला सिद्ध करणं तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. आता वळूया 2 अत्यंत महत्त्वाच्या गुंतवणुकींकडे, वेळ आणि पैसा. कारण MBA म्हणजे फक्त अभ्यास नाही, तर या 2 गोष्टींची खूप मोठी कमिटमेंट आहे. साधारणपणे 2 वर्षांचा पूर्णवेळ कोर्स आणि फीचा आकडा बघितला तर तो काही लाखांपासून अगदी 25 लाखांच्या वरही जाऊ शकतो. म्हणजे बघा, ही एक प्रचंड मोठी आर्थिक आणि वेळेची गुंतवणूक आहे. यासाठी मानसिक आणि आर्थिक तयारी करणं खूप गरजेचं आहे. हो, भारतातले बहुतेक फुल टाईम MBA प्रोग्रॅम्स हे 2 वर्षांचेच असतात. आणि ह्याच 2 वर्षात मॅनेजमेंटच्या प्रत्येक पैलूचं अगदी सखोल ज्ञान दिलं जातं, जे पुढे करिअरमध्ये कामी येतं. चला, समजा बी स्कूलमध्ये प्रवेश मिळाला, मग पुढचा मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे स्पेशलायझेशन निवडण्याचा. सोप्या भाषेत सांगायचं तर नक्की कोणत्या क्षेत्रात आपल्याला करिअर घडवायचं आहे हे ठरवण्याची ही वेळ असते. आकडेवारी बघितली तर लक्षात येतं की फायनान्स आणि मार्केटिंग हे सगळ्यात पॉप्युलर स्पेशलायझेशन्स आहेत. पण याचा अर्थ असा नाही की बाकींना संधी नाही. उलट, ह्युमन रिसोर्सेस, ऑपरेशन्स आणि IT सारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा करिअरच्या खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. तर ही आहेत काही प्रमुख स्पेशलायझेशन्स: फायनान्स, मार्केटिंग, HR, ऑपरेशन्स, IT आणि अजूनही बरीच. सगळ्यात महत्त्वाचं काय? तर आपलं करिअर गोल काय आहे हे ओळखून त्यानुसार योग्य क्षेत्र निवडणं. पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. इतका वेळ आणि पैसा गुंतवल्यानंतर यावर परतावा म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय मिळतो? सोप्या शब्दात MBA नंतर करिअर आणि पगारात नक्की काय फरक पडतो? MBA नंतर साधारणपणे 2 मुख्य मार्ग दिसतात. एक म्हणजे कॉर्पोरेट नोकरी, जिथे एक ठरलेली करिअर ग्रोथ, चांगला पगार आणि इंडस्ट्रीचं एक्सपोजर मिळतं. आणि दुसरा मार्ग म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करणं, जिथे रिस्क खूप जास्त आहे, पण यशस्वी झाल्यास परतावाही तितकाच मोठा असतो. आणि हो, पगाराचा आकडा यावरही खूप अवलंबून असतो की शिक्षण कुठून घेतलं आहे. जसं आपण इथे बघू शकतो, Tier 1 इन्स्टिट्यूट्स म्हणजे IIMs किंवा ISB सारख्या कॉलेजेसमधून पासआउट होणाऱ्यांना साहजिकच सर्वात जास्त पॅकेजेस मिळतात. ओके, तर मग आता हे पाहूया की MBAच्या त्या 2 वर्षांचा जास्तीत जास्त फायदा कसा उचलायचा. यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायला हवं आणि काय टाळायला हवं. लाँग टर्म सक्सेससाठी काही गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेटवर्किंग. सतत नवीन लोकांशी संपर्क साधा, इंटर्नशिप्समधून प्रॅक्टिकल अनुभव घ्या, आणि हो, सॉफ्ट स्किल्सना अजिबात कमी लेखू नका. दुसरीकडे स्वतःला एकटं पाडणं किंवा करिअरबद्दल अगदीच चाठर भूमिका ठेवणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत. हे फक्त वैयक्तिक करिअरपुरतं मर्यादित नाहीये. MBA ग्रॅज्युएट्स देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सुद्धा एक खूप मोठी भूमिका बजावतात. ते इनोव्हेशन, स्ट्रॅटेजिक थिंकिंग म्हणजेच धोरणात्मक विचार आणि पर्यायाने देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान देतात. तर हा आहे MBAचा संपूर्ण ब्लूप्रिंट. एक आराखडा आता समोर आहे, मार्ग स्पष्ट दिसतोय, पण या पायावर आपल्या भविष्याची इमारत कशी उभी करायची हे आता प्रत्येकाने स्वतः ठरवायचं आहे. आणि खरा प्रश्न हा आहे की यातून पुढे काय नवीन घडणार आहे.